यानंतर आपण थेट जाऊयात, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे. सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया सर. असं आहे की मी निर्णय वाचलेला नाही, पण जे काही आपल्या ब्रीफिंग मधून येत आहे, जे काही सांगितलं जात आहे, याचा अर्थ सरळ सरळ ओबीसीवर जो आहे तो अन्याय करणारा हा निर्णय सरकारच्या चुकीमुळे झालेला आहे. सरकारने व्यवस्थित प्लेट केलं नसेल. पहिले जागा ओबीसीच्या कमी झालेल्या होत्या आणि त्या ऑब्जेक्शनवर सगळे कोर्टात गेलेल्या होत्या, त्या सगळ्या क्लब केलेल्या होत्या. त्याचा निर्णय कुठे लागला? त्याचा निर्णय लागलेला नाही अजून. 6 तारखेचा आदेश असा होता की जशा परिस्थिती आहे तशा परिस्थितीत तुम्ही निवडणुका घ्या, कारण की सुप्रीम कोर्टासमोर लोकशाहीचा प्रश्न होता. तुम्ही लोकशाही दडपून टाकलेली आहे. 3-3 वर्ष विदाऊट प्रतिनिधी सगळे स्थानिक स्वराज्य संस्था होत्या आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिलेला आहे. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातला निर्णय अजूनपर्यंत हे सरकार करून घेऊ शकलेलं नाहीये. त्या पद्धतीची मांडणी कोर्टामध्ये झालेली नाहीये. त्यामुळे ओबीसी जागा कमी होणार आहे. ओबीसींवरचा हा अन्याय आहे. आणि आता आमचे प्रवक्ते बोलले जाईल की प्रभाग रचना करताना आपल्याला कशा सोयी सुविधानुसार होईल, कुठूनही प्रभाग कट करायचा, इकडल्या विधानसभेतला प्रभाग तिकडे टाकायचा, आपल्या सोयीनुसार करायचा, हे प्रकार हे नेहमी करत आलेले आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा अधिकार जरी असला तरी तो अधिकार लोकशाहीच्या पद्धतीने नियम कायद्याच्या अनुषंगाने वापरला आला पाहिजे, ही पण आमची अपेक्षा आहे. नक्कीच. धन्यवाद अतुल सर आमच्याशी बोलल्याबद्दल.